तर नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं आमच्या गावाकडच्या आज ब्लॉगमध्ये. आप्पे करण्यासाठी म्हणून काल पीठ भिजत घातलेलं आणि आता पावसाळा सुरू असून सुद्धा एवढं गरम होत आहे ना दुपारी, त्याच्यामुळं पीठ व्यवस्थित ना फुललेलं आहे. त्याच्यामध्ये ना मिरची मिक्सरला बारीक करून घेतली, कांदा टॅमॅटो कोथिंबीर आणि मीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलं. थोडं पौष्टिक असावं म्हणून सगळ्या डाळी मिक्स करून ना आता आप्पे बनवत आहेत. आणि भरपूर जण रव्याचे पण आप्पे बनवतात, पण आज ना आपण तांदळाचे आप्पे बनवलेले आहेत. आप्पेला ना वरून असा क्रिस्पीनेस पण आणि आतून असं सॉफ्ट जर बनलं ना ते खूप छान लागतं. तयार आहे आपला सकाळचा नाश्ता, गरमागरम आप्पे आणि खोबऱ्याची चटणी. बाबांनी ना आज एक वेगळ्याच प्रकारचं फळ आणलेलं. ते फळ ना आम्ही ह्याच्या आधी कोणीही पाहिलं नव्हतं. जेव्हा गुगलला सर्च मारून बघितलं या फळाला म्हणतात तरी काय, तर त्याच्यावरती नाव आलं की मेरू. आणि आपलं सफरचंद असतं ना तशा टाईपचंच हे एक फळ असतं. म्हटलं टेस्टला तर कसं लागतंय, खाऊन तरी बघूया म्हणून कट करून खाऊन बघितलं. तर तुम्हाला खरं सांगते, आपलं लिंबू सरबत असतं ना तशा टाईपचंच हे फळ. पंढरपूरची वारी निघाल्या आता आणि वारीच्याच रील्स ना इंस्टाग्रामच्या फीडला सतत येत आहेत. तुमच्या पण इंस्टाग्रामच्या फीडला वारीच्याच रील्स दिसत असणार. अलीकडेच वारीत जे 2 चमत्कार घडल्यात ना ते पाहून आणि जरा ना देवावरचा विश्वास दृढ झाल्यासारखं वाटतं. ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दुसऱ्या दिवशी निघणार होती आणि सगळे ना वारकरी नाराज होते की ह्या वर्षी ते पालखीसोबत जाऊ शकणार नाही. आणि पाऊस इतका होता ना की पुण्यामध्ये सुद्धा रेड अलर्ट सांगितलेला आणि एका रात्रीत पुलावरचं पाणी ओसरून पुलाच्या खाली जातं. आणि आता 2 दिवसापूर्वी जे इंद्रधनुष्यानं सूर्याभोवती रिंगण घातलंय ना, सगळेजण असं म्हणत आहेत की असं ह्याच्यापूर्वी कधीच घडलं नव्हतं. आणि स्वतः इंद्रदेवच पांडुरंगाला नमन करण्यासाठी इथं आलेले आहेत. त्यावेळेस प्रत्येक वारकऱ्याच्या तोंडातून एकच शब्द निघत होता, सूर्यदेव रंगी तुझ्या सोहळ्याच्या रिंगणी, तेज माझेही फिके पडले विठुराया तुझ्या चरणी. आणि संध्याकाळी बायकांच्या गप्पा कशा चाललेल्या आहेत पहा. मी पावभाजी काल बनवलेली, पण फ्रीजला ठेवून कालची भाजी आज खाण्याचं माझं काम चालू आहे. हॅपी बर्थडे. हा आहे आमच्या गल्लीतला सगळ्यात छोटा विराज आणि त्याचा काल बर्थडे होता म्हणून तो आजीला घेऊन आमच्या घरी केक देण्यासाठी आलेला. ही पहा, छोटी बहीण केक टाकेल म्हणून दोन्ही केक आपल्या हातात घेऊन घरापर्यंत आल्या. तिला नाही देणार म्हणून तू घेऊन आलास होय. छोटी मुलं किती लहान असतात पण किती हुशार असतात पहा ना. तर चला आजसाठी एवढंच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.